नमस्कार नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवली स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, मी सकाळी आली होती कोतवालमध्ये, कोकणामध्ये माझ्या आईच्या गावी. आमच्या इकडे प्रोग्राम होता, खूप मोठा प्रोग्राम झाला. तो व्हिडिओ आम्ही एंडिंग केलेला आहे. आणि आता संध्याकाळचे वाजलेले 5. तर सगळेजण आम्ही चालले. तर आमची पाठीमागे बस बघा उभी आहे. सगळे आता आम्ही डोंबिवलीकडे जाण्यासाठी प्रवास करत आहोत. आमचा परतीचा प्रवास होणार आहे. या कार्यक्रमासाठी खूप सारे लोक आलेले होते आणि खूप सारे लोकांचे म्हणजे त्यांना विचारायचं राहिलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये. नंतर सगळे लोक इकडे तिकडे गेले, त्यासाठी मी आता त्यांना बोलवते आणि आता आपण त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलेलं आहे आमच्या गावी येऊन ते. तर मित्रांनो, हा आमचा बस स्टॉप आहे बांधलेला प्रवाशांना इकडे थांबण्यासाठी, उन्हातून पावसातून. खूप सुंदर असा. आणि हा जो रस्ता आहे तो आहे कोतवाल बुद्रुककडे आणि हा जो रस्ता आहे तो आमच्यावरती गावाकडे. तर मित्रांनो, आमचे एक भाऊजी जे तुकाराम दादा शिंदे यांच्या ऑफिसमध्ये काम करतात, इकडे आमच्या गावी आला. तर कसं वाटलं तुम्हाला उद्घाटनाला? मी उमरी गावचा रहिवासी संदीप सपकाळ, माझी सासवडी कोतवाल आणि आम्ही आमच्या तिघा भावांची सासवडी एकही ती दोन्ही भाऊ सख्या बहिणी सख्या जावा आहेत. आणि मी त्यांचा चुलत्यांचाही, आम्ही तिन्ही बहिणी एकाच घरात, आमचं कुटुंब तिघा भावांचा तिन्ही पण हा आमचा संसार चालू आहे. पण आज आम्ही कोतवाल मध्ये आलो. आमच्या तुकाराम शिंदे शेठ यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर खूप भरपूर काय आहे. आणि त्यांच्या आम्ही या साई ग्रुपमध्ये आम्ही तिघ भाऊ व माझी मिसेस, आम्ही फॅमिली एकाच ह्याच्यामध्ये जॉईन आहे. प्लस माझ्या घरात फॅमिली, भाचा असू भाऊ असू, या साहेबांनी आम्हाला खूप मोठं हे दिले. आम्हाला रोजीरोटीसाठी, आम्हाला लॉकडाऊन मध्ये काम नव्हतं तेव्हा साहेबांनी आम्हाला भरपूर म्हणजे काम नव्हतं तेव्हा पण टायमाला काम दिलं. 10,000 पगार स्टार्टिंग चालू केलं. त्यानंतर आताची परिस्थिती सांगायला गेली तर आम्हाला बँकेच्या म्हणजे बँकेत पण किमान 15वी ग्रॅज्युएशन शिकलेले मुलं लागतात. पण माझं शिक्षण 10वी 8वी आहे आणि माझ्या भावाचं तर 10वी पर्यंत शिक्षण आहे. पण तरी पण जॉब त्यांना एकदम चांगलं जॉब, ते माझ्याविषयी चांगले पुढे आहे दोघं भाऊ पण. आणि त्यांच्या आधी मी राहिलोय. माझी मिसेस पण माझ्यापासून लेवलनी चांगले. पण साहेबांनी एकदम म्हणजे असं आमच्या फॅमिलीला पण माझ्या फॅमिलीला घरासारखं एकदम नातं जोडलं. आम्ही बरेच त्यांचा मेवून भाऊ जे आहे, पण त्यांनी हा भेदभाव न करता एकदम मी. आणि कुठल्याही कामात साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे माझी तर प्रत्येक कंप्लेंट असू द्या बँकेत ना, तरी पण पोटात घेऊन म्हणजे भाऊजी ह्या नात्याचा विषय नंतर आहे, पण त्यांनी असं जपसलं की हा माझा मुलग्यासारखाच असं मला वावरतात आज परत. काही अडथळा आला, मला काही वेळ लागली, वेळ प्रसंगी काही गरज लागली, मदत लागली, तर मला प्रत्येक माझा रूम घेण्यापर्यंत त्यांनी खूप मला सपोर्ट केला. तर मी त्यांचे आणि वहिनींचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि आताचं हे जे कार्यक्रम केलं बस चल, असं म्हणजे प्रत्येक गावामध्ये असं रत्न भेटायला खूप हे लागतं. आणि जे प्रत्येक उद्योगपती असून एवढं कधी पण त्यांच्याकडे गेलं ना कुठल्याही गावातलं व्यक्ती, पण माझ्या गावासाठी पण त्यांनी भरपूर दिले. पण आणि एक खेडेगाव आपलं आदिवासी गाव आहे पोलादपूरमध्ये, तिथं बक्षीस समारंभ म्हणजे वया वाटपाचा कार्यक्रमासाठी पण त्यांनी तिथे पण आम्हाला वैद्यक कक्षाच्या मार्फत त्यांनी त्यांची फुलण्याची पाकळी पण देऊन आम्हाला सहकार्य केले. आणि त्या वैद्यक कक्षामध्ये पण त्यांचा मोठा हा खारीचा वाटा पण आहे. पण ते जास्त म्हणजे मोबाईलवर जास्त कॉलवर ते जास्त इंटरेस्ट देत नाही. त्यांना समोर जाऊन भेटा, समोर जाऊन भेटलं तर काही तुमची समस्या असतील तिथे आपल्याला तुम्हाला सपोर्ट करतात. साहेबांच्या आम्ही गावात आल्यानंतर आता पण आम्हाला पिकनिकला पण त्यांनी खूप आमच्या आई वडिलांनी आम्हाला पिकनिक कधी दाखवली नव्हती. जेव्हा लहान होतं आज मला वाटत की रत्नागिरी कुठे आहे, सिंधुदुर्ग कुठे आहे हे माहिती नव्हतं. पण साहेबांच्या मी जॉबमध्ये राहायला लागलो तेव्हा आम्ही पिकनिकला, आणि आताच हे नियोजन पण साहेबांनीच केलेलं आहे. आम्ही या स्टाफ घेऊन इथं आले, ते पण साहेबांनी सो खर्चाने आम्हाला इथं आणलं. त्यांच्या आम्ही खूप आभारी. आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि कोतवाल गावची एकदम संस्कृती, एकदम जावई आले कुठले पण त्यांना एक सन्मान मान एक असतं. एकदम तिघा भावांसाठी लकीच भेटली समजावं. आमच्या स्वामींच्या आशीर्वादाने तिन्ही बहिणी आमच्या घरात दिल्यात, एका गावामध्ये आणि एका घरामध्ये. तर आमच्या तिघा भावांच्या स्वामींच्या आशीर्वादाने आमचं खूप चांगलं आहे. आणि साई कुटुंबामध्ये पण आमची सर्व फॅमिली आहे. आम्ही आता 2 शब्द संपवतो. ताई माझे 2 शब्द मला बोलायची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. मित्रांनो, आता फायनली आपली बस चालू होणार आहे. तर चला पटापट आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर फायनली मित्रांनो, आता आमची गाडी चालू झालेली आहे आणि आता आमची गाडी निघाली कोतवालवरून डोंबिवलीकडे. चला कोतवालला ओके टाटा बाय बाय. मित्रांनो, फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे.
आणि आत्ता आमची गाडी मस्त चाललेली आहे. मस्त असा हिरवागार निसर्ग पाहत पाहत आपण चाललेलो आहोत. पण मित्रांनो, मनाला थोडंसं दुःख होतं की गावी एक दिवस येऊन लगेचच निघणे. म्हणजे असं वाटतं की ह्या निसर्गामध्ये आपल्याला 4-5 दिवस तरी राहिलं पाहिजे नाही का. आणि मस्त मित्रांनो पाहू शकता, हा निसर्ग फक्त आपल्याला हे 4 महिने पाहायला मिळतो, जो गावाकडे एकदम अतिशय मस्त असा निसर्ग असतो. आणि आता आमची गाडी चाललेली आहे. मस्त आम्ही मौज मजा करत चाललेलो आहोत डोंबिवलीकडे येण्यासाठी. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the things you never show, there are the things I want to know. Secrets start in your heart so slow. But if you don't wanna tell me now, I guess सो फायनली मित्रांनो आता 9 वाजलेले आहेत आणि आम्ही कुठेच थांबलो नाही. सो आता संध्याकाळ पूर्ण झालेली आहे, म्हणजे रात्र झाली आणि खूप एवढी भूक लागलेली आहे. सो आम्ही एका ढाब्यावरती इकडे थांबलेलो आहोत आणि इकडे सगळ्यांसाठी वडापाव घेतलेले आहे. स्वराजी प्रतिष्ठान कोटवडकरांनी त्यांच्या मंडळाने आमच्यासाठी. सो आता इकडे आता मी नाश्ता करणार आणि नंतर आणि पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. तर बघूया आता घरी जाईपर्यंत आपल्या किती वाजता आहेत ते. losing almost all my energy. सो मित्रांनो मस्त आता आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे आणि चटरपटर चॉकलेट वगैरे खात आहोत. तर मित्रांनो आता आम्हाला डोंबिवलीला जाईपर्यंत किती वेळ लागेल काय माहिती नाही. आम्ही सगळे मस्त गप्पा गोष्टी मारता आम्ही हसत खेळत जात आहोत. तर आता जाऊन झोपायचंच आहे. सो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त आणि स्वस्त स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय करा.